नमस्कार, तुमचं स्वागत आहे विनायक कोचिंग क्लासेसमध्ये. आपण 11-12चा इंटिग्रेटेड कोर्स सुरू केला होता. त्याचे ऑलरेडी आपण 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. हा त्या सिरीज मधला चौथा व्हिडिओ आहे. 11-12चं HSC जे बोर्ड आहे ते आता सध्या सुरू आहे. येणाऱ्या काही दिवसात जसं मी आधी पण सांगितलेलं आहे, आपण NCERT जे बुक्स असतात त्याच्यामधून पण प्रिफरन्स आहे ते घेऊया. इंग्लिशकडे एवढं लक्ष देऊ नका. सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा आपला चॅप्टर सुरू आहे. याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये आपण टाइप्स ऑफ टॅक्झोनॉमी टॅक्झोनॉमी बद्दल डिस्कस केलं होतं की टॅक्झोनॉमीचे वेगवेगळे टाइप्स कोणते असतात. न्यूमरिकल टॅक्झोनॉमी बघितलं होतं, केमो टॅक्झोनॉमी बघितलं होतं, क्लॅडिस्टिक बघितलं होतं, फॅलोजेनेटिक क्लासिफिकेशन वगैरे बघितलं होतं आपण. आज आपण टॅक्झोनॉमीचे वेगवेगळे जे ऍस्पेक्ट असतात, म्हणजे टॅक्झोनॉमी कशी केल्या जाते, टॅक्झोनॉमी म्हणजे काय, मी याच्यावर पण डिस्कशन केलं होतं. टॅक्झोनॉमी म्हणजे मेथड ऑफ अरेंजमेंट, कशा प्रकारची मेथड वापरलेली आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या अरेंजमेंटसाठी किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या क्लासिफिकेशनसाठी, त्याला आपण टॅक्झोनॉमी असं म्हणतो. पण टॅक्झोनॉमी करत असताना म्हणजे क्लासिफिकेशन करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात किंवा काय त्याचे वेगवेगळे ऍस्पेक्ट असतात किंवा त्याला म्हणूयात की वेगवेगळे काय त्याचे टर्म्स असतात, त्या टर्म्स आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. तर टॅक्झोनॉमी मध्ये सर्वात पहिली जी टर्म असते ती असते टॅक्झोनॉमिक कॅटेगरीज. ठीक आहे. टॅक्झोनॉमिक कॅटेगरीज. तर टॅक्झोनॉमिक कॅटेगरीज मला ठीक आहे, ते स्पेलिंग पाहूया. टॅक्झोनॉमिक कॅटेगरीज, टॅक्झोनॉमीच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज. मग टॅक्झोनॉमी काय आहे? टॅक्झोनॉमी ब्रांच ऑफ सायन्स आहे, ज्याच्यामध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं काय करतो, सिस्टमॅटिक अरेंजमेंट करतो, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड करतो. जेव्हा आपण कॅटेगरीज म्हणतो, टॅक्झोनॉमिक कॅटेगरीज म्हणतो, तेव्हा आपलं लक्षात येते की हे काय सिंगल स्टेप प्रोसेस नाही. जेव्हा आपण एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं खूप हार्ड प्रोसेस आहे, तुमची आता फक्त 11-12 स्टँडर्ड मध्ये सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला सुरुवातीला फक्त वेगवेगळ्या टर्म समजून घ्यायचे आहे, नाहीतर असं टॅक्झोनॉमिक कॅटेगरायझेशन करतो म्हटलं तर खूप त्याचं कॉम्प्लिकेटेड जाते. तर याच्यामध्ये कॅटेगरीज आहेत, म्हणजे वेगवेगळे काय पडले आहेत, विभाग पडले आहेत, वेगवेगळे सेक्शन आहेत. असं नाही होत की एखाद्या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करायचं आहे बा, तर मग फक्त केमोटॉक्स जे आपण बघितलं की केमिकल्सच्या बेसिसवर आपण काय करायचं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करायचं, असं होत नाही. याच्या वेगवेगळ्या टर्म्स असतात. आता टॅक्झोनॉमिक कॅटेगरीज म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं. ठीक आहे. तर टॅक्झोनॉमिक कॅटेगरीज म्हणजे वेगवेगळे ग्रुप, म्हणजे स्टेप वाईज प्रोसेस असते. ठीक आहे. ग्रुप वाईज असं त्याला असं डिवाइड केलं असते. स्टेप प्रोसेस असते. सर्वात खालची जी स्टेप असते, ती सर्वात खालच्या स्टेपला आपण स्पीसीज असं म्हणतो. ठीक आहे. सर्वात खालची स्टेप काय असते? स्पीसीज असते. स्पीसीज नंतर जीनस येते, जीनस नंतर फॅमिली येते, फॅमिली नंतर ऑर्डर येतो, ऑर्डर नंतर क्लास येतो, क्लासच्या नंतर डिव्हिजन येतं, डिव्हिजनच्या नंतर सब किंगडम येतं आणि सर्वात वर काय येतं, किंगडम येतं. अशा प्रकारची हे काय आहे, मल्टी स्टेप प्रोसेस आहे. टॅक्झोनॉमी काय आहे? टॅक्झोनॉमी मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी, वेगवेगळ्या स्टेप युज केल्या जाते. ठीक आहे. त्या स्टेप आपण सगळ्या समजून घेणार आहे. तुम्हाला फक्त ही टर्म समजून घ्यायची आहे. टॅक्झोनॉमिक कॅटेगरीज म्हणजे काय, तर टॅक्झोनॉमिकल कॅटेगरीज म्हणजे टॅक्झोनॉमी काय आहे, एक सिंगल स्टेप प्रोसेस नाही आहे, याच्यामध्ये खूप साऱ्या स्टेप आहे आणि त्या एक स्टेप मध्ये आपण काय करतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करतो. कसं करणार आहे ते बघूया. आता समजायचं तुम्हाला की टॅक्झोनॉमिक कॅटेगरीज म्हणजे काय, तर वेगवेगळ्या याच्यामध्ये स्टेप असतात. टॅक्झोनॉमिक कॅटेगरीज झाल्याच्या नंतर आणखी एक सेक्शन येतो, त्याला आपण म्हणतो टॅक्झॉन. ठीक आहे. फक्त शब्द दुसऱ्या भाषेतले आहे, बाकी सगळं सोपी. टॅक्झॉन म्हणजे आपण म्हणूयात ग्रुप. टॅक्झॉन म्हणजे आपण काय म्हणूयात, ग्रुप. सिंपल सरळ भाषेमध्ये समजायसाठी की टॅक्झॉन म्हणजे ग्रुप. मला वाटतं कॅमेरामध्ये मी दिसत नाही, पण माझ्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की तुम्हाला इथे लिहिलेलं दिसलं पाहिजे. टॅक्झॉन म्हणजे काय, तर ग्रुप. मग ग्रुप म्हणजे काय, तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे जीनस बघतो. आपण जीनस वगैरे काय आहे ते बघणार असतो. तर आता याच्यामध्ये आपण बघितलं असेल की जे मँगोचं नाव आहे त्याला मॅग्निफेरा इंडिका म्हणतात. मग मॅग्निफेरा काय आहे, जीनस आहे. काय आहे, मॅग्निफेरा इंडिका जीनस आहे. मग एकच जीनस आहे का त्याच्यामध्ये? नाही, एकच जीनस नाही आहे. समजा 5 जीनस असतील. काय असतील? 5 जीनस असतील. मॅग्निफेरा असेल, दुसरं कोणतं आणखी असेल, हिबिस्कस आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे काय असतील, जीनस असतील. त्या प्रत्येक जीनसला, प्रत्येक ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, टॅक्झॉन असं म्हणणार आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं, आपण बघतोय टॅक्झोनॉमिकल क्लासिफिकेशन कसं केलं जाते. त्याच्यामध्ये सर्वात पहिली जो असतो टर्म त्याला म्हणतात टॅक्झोनॉमिक कॅटेगरीज, म्हणजे टॅक्झोनॉमी मध्ये वेगवेगळ्या स्टेप आपण वापरतो.
त्या स्टेप बद्दल आपण डिस्कस करणार आहे. फक्त एवढंच समजायचं की टॅक्झॉनॉमी मध्ये आपण काय करतो, वेगवेगळ्या स्टेप वापरतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी एक शब्द येतो, त्याला टॅक्झॉन असं म्हणतात. टॅक्झॉन म्हणजे ग्रुप. आपण काय करतो, आपल्या वर्ल्ड मध्ये लाखो करोडो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. त्या लाखो करोडो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला आपण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड करतो आणि प्रत्येक एक सिंगल ग्रुपला आपण काय म्हणतो, टॅक्झॉन असं म्हणतो. काय म्हणतो, टॅक्झॉन असं म्हणतो. याचं मी एक्झाम्पल दिले की एखादं जीनस आहे, समजा मॅग्निफेरा आहे. मॅग्निफेरा मग एकच जीनस आहे का, नाही. असं समजा 5 वेगवेगळ्या प्रकारचे जीनस आहे, तर प्रत्येक जीनसला म्हणजे प्रत्येक ग्रुपला काय म्हणावं लागेल, टॅक्झॉन असं म्हणावं लागेल. टेक्निकल टर्म काय आहे, टेक्निकल टर्म आहे, तुम्हाला समजणार आहे ते. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन. ठीक आहे, किंवा टॅक्झॉनॉमिकल स्टेप्स. टॅक्झॉनॉमिकल स्टेप, टॅक्झॉनॉमीच्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत. सर्वात खाली येते आपल्याकडे स्पीसीज, मग पुढची स्टेप येते जीनस, जरा लिहून घेतो जीनस, मग येते फॅमिली, ऑर्डर, क्लास, क्लास झाल्याच्या नंतर काय येते डिव्हिजन, किंवा याला फायलम पण म्हणतात. ठीक आहे, काय म्हणतात, फायलम पण म्हणतात. फायलम झाल्याच्या नंतर येते सब किंगडम, सब किंगडम, आणि सर्वात वरती येते किंगडम. हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे, स्टेप आहे. कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करायचं असेल तर त्याच्यासाठीच्या ह्या स्टेप आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला हे समजायचं आहे की स्पीसीज काय, काय समजायचं आहे, स्पीसीज काय. आता मी एखाद्या रस्त्याने चाललोय, तर रस्त्याने जात असताना मला वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दिसतात, वेगवेगळे सजीव दिसतात. ठीक आहे, एक एक्झाम्पल सांगतो की कुत्रा दिसला, डॉग ज्याला आपण म्हणतो. डॉगच्या किती स्पीसीज आहेत, भरपूर साऱ्या स्पीसीज आहेत. ठीक आहे, आता जे आपण विकत घेतो त्याच्यामध्ये जर्मन शेपर्ड आहेत, लॅब्राडोर आहे, डच हाउंड आहे. ठीक आहे, असे भरपूर सारे तुम्ही नाव घ्या. ठीक आहे डॉगच आहे, काय डॉगच, पण वेगवेगळ्या प्रकारचे आहे. प्रत्येकाचं शरीर कसं आहे, वेगवेगळं तयार आहे डॉगच. ठीक आहे का, तर ह्या काय झाल्या, डॉगच्या स्पीसीज झाल्या. पण सायंटिफिक डेफिनेशन पाहिजे. सायंटिफिक डेफिनेशन अनुसार स्पीसीज म्हणजे ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय, ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे काय करू शकतात, नॅचरली इंटरब्रीड करू शकतात, नॅचरली रिप्रोडक्शन करू शकतात. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम नॅचरली रिप्रोडक्शन करू शकत असेल त्यांना आपण काय म्हणतो, एक स्पीसीज असं म्हणतो. एक स्पीसीज असं. कुत्र्यांचा एक ग्रुप आहे, ते काय करू शकतात, नॅचरल रिप्रोडक्शन करू शकतात, सेक्शुअल रिप्रोडक्शन करू शकतात आणि त्यांना मुलं बाळ होऊ शकतात पुढं. अशा प्रकारच्या ग्रुपला आपण स्पीसीज असं म्हणतो. मग वेगवेगळ्या स्पीसीज नॅचरली कोण म्हटलेलं, नॅचरली हा शब्द वापरणं महत्वाचं आहे, कारण आपण आर्टिफिशियल रिप्रोडक्शन पण करतो. काय करतो, आर्टिफिशियल रिप्रोडक्शन करतो, त्याला आपण हायब्रिडायझेशन असं म्हणतो. मग त्या हायब्रिडायझेशन मध्ये नॅचरल आहे का ती प्रोसेस, नाहीये, नॅचरल प्रोसेस नाहीये. ती कशी आहे, आर्टिफिशियल प्रोसेस आहे. आपण स्पीसीजची डेफिनेशन काय दिली, स्पीसीज म्हणजे ग्रुप, सजीवांचा, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा ग्रुप जे काय करू शकतात, रिप्रोडक्शन करू शकतात आणि रिप्रोडक्शन नॅचरली, आणि त्याच्यानंतर काय करू शकतात, मुलं बाळा जे असतात त्यांचे जे पिल्ले असतील ते जन्माला घालू शकतात आणि ते काय असतात, पुढे पण रिप्रोडक्शन करू शकतात, फर्टाईल असतात असं म्हणतात त्याला. ठीक आहे, तर अशा प्रकारचे काय असते, ग्रुप असतात स्पीसीज. मग आता एकच स्पीसीज आहेत का, कितीतरी स्पीसीज आहेत, मिलियन्स ऑफ स्पीसीज असतील. ठीक आहे, असतील, आपल्याला एवढं समजायचं नाही, आपल्याला फक्त समजायचं आहे की खूप साऱ्या स्पीसीज आहेत. समजा मी म्हणूया ही एक स्पीसीज आहे, ही एक स्पीसीज आहे, ही एक स्पीसीज आहे, ही एक स्पीसीज आहे, ही एक स्पीसीज आहे. मांजरीच्या पण स्पीसीज आहेत. ठीक आहे, सगळ्या ऑर्गॅनिझमच्या स्पीसीज आहेत, अशा स्पीसीज 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 अशा कितीतरी स्पीसीज आहेत. पण त्या सगळ्याच्या सगळ्या स्पीसीज मध्ये काहीतरी सिमिलर दिसते. काय दिसते, काहीतरी सिमिलर दिसते. स्पीसीज म्हणजे ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच कॅन इंटरब्रीड अँड प्रोड्यूस अ फर्टाईल यंग वन. काय करू शकतात, ते ब्रीड करू शकतात आणि काय तयार करू शकतात, फर्टाईल यंग वन तयार करू शकतात. मग खूप साऱ्या स्पीसीज आहेत आणि स्पीसीजचा मिळून समजा याच्यातली ही एक स्पीसीज, इकडची ही एक स्पीसीज आणि ही एक स्पीसीज आणि ही एक स्पीसीज, यांच्यामध्ये काहीतरी सिमिलर आहे. यांच्यामध्ये काय आहे, काहीतरी सिमिलर आहे. काहीतरी सिमिलर आहे म्हणजे काय आहे, काहीतरी कॅरेक्टर सिमिलर आहे, काहीतरी गुण त्यांच्यामधला सिमिलर आहे. या सगळ्यांना
एका याच्यामध्ये डिवाइड करायचं. काय करायचं? एका सिंगल याच्यामध्ये डिवाइड करायचं. असं या ग्रुपमध्ये डिवाइड केलं, सिंगल एका ग्रुपमध्ये. म्हणजे एवढ्या सगळ्या स्पीसीज एका सिंगल ग्रुपमध्ये घेतल्या, त्या ग्रुपला काय म्हणतात? जीनस म्हणतात. आता सोपी आहे. आता इथून पुढे सोपी आहे. स्पीसीज समजावणं थोडंसं कठीण होतं, इथून पुढे सोपी आहे. आता ज्या सारख्या सारख्या स्पीसीज होत्या, त्या सारख्या सारख्या स्पीसीजचा बनवला एक जीनस. ठीक आहे. मग उरलेले या स्पीसीज मध्ये, अच्छा सॉरी, थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता आणि मी स्पीसीज बद्दल बोलत होतो. तर खूप साऱ्या स्पीसीज आहेत, एक स्पीसीज आहेत का नाही, खूप साऱ्या स्पीसीज आहेत. सगळ्या स्पीसीज मध्ये काही ना काही सिमिलर दिसलं, तर ज्या ज्या स्पीसीज सारख्या सारख्या होत्या त्या स्पीसीजचा एक वेगळा ग्रुप बनवला आणि त्याच्यापासून काय तयार झालं? एक जीनस तयार झालं. इकडून आता वरवर काय आहे, थोडंसं सोपी होत जाणार आहे. आता खूप सारे जीनस जे सारखे सारखे जीनस आहेत, जीनस मध्ये काय आहे? सारखेपणा आहे, सारखे कॅरेक्टर आहे, सारखे गुण आहे. त्यांच्यापासून काय बनेल? एक फॅमिली बनेल. अशा खूप साऱ्या फॅमिलीज बनतील आणि त्या खूप साऱ्या फॅमिलीज पैकी काही फॅमिलीज काय असतील? सारख्या सारख्या असतील, त्याच्यामध्ये काहीतरी सिमिलर कॅरेक्टर असेल, त्याच्यापासून काय बनेल? एक ऑर्डर बनेल. खूप साऱ्या ऑर्डर बनतील. त्या खूप साऱ्या ऑर्डर पैकी काही ऑर्डर जे असतात त्यांच्यामध्ये काय असेल? सिमिलरिटी असेल. हे ऑर्डर फॅमिली जे काही सांगते, हे काय आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे ग्रुप आहेत वेगवेगळे. ठीक आहे, ग्रुप तयार केलेला आहे. मग याच्यापासून खूप सारे ऑर्डर, सारख्या ऑर्डरचे काय बनतील? क्लास बनतील. सारख्या क्लासचे काय बनतील? डिव्हिजन बनतील. जर प्लांट असेल तर डिव्हिजन म्हणतात, अॅनिमल असेल तर त्याला काय म्हणतात? फायलम असं म्हणतात. पुढे सब किंगडम आणि सारखे सारखे सब किंगडम मिळून किती काय बनतील? किंगडम बनतील. आणि किती स्पीसीज होत्या? मिलियन्स ऑफ स्पीसीज. मी तुम्हाला सांगितलं लाखोनी स्पीसीज आहेत, करोडांनी स्पीसीज आहेत. त्या लाखो करोडो स्पीसीज पैकी त्यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड केलं आणि असं ग्रुपमध्ये डिवाइड करत आलो. शेवटी आपल्याजवळ किती किंगडम आहे? आता सध्या आपण फक्त 5 किंगडम सिस्टीम अभ्यास करतो. म्हणजे पूर्ण जेवढी सजीव पृथ्वीवर आहे त्या सगळ्या सजीवांना, या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला पूर्ण पृथ्वीवरच्या किती किंगडम मध्ये डिवाइड केलं? फक्त 5 किंगडम मध्ये काय केलं? आपण डिवाइड केलेलं आहे. कोणत्या 5 किंगडम? आपल्याला पुढे अभ्यास करायचा व्यवस्थित त्याच्यामध्ये मोनेरा आहे, प्रोटिस्टा आहे, अॅनिमेलिया आहे, फंगाय आहे आणि प्लांटिया आहे. आपण बघणार आहे. R.H. विटाकर नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी हे 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं आपल्याला. तर हे 5 किंगडम कोणते, याचा अभ्यास करायचा आहे. पण तुमच्या लक्षात आलं असेल की आपण काय केलं? टॅक्झॉनॉमी म्हणजे अरेंजमेंट केली. कोणाची अरेंजमेंट केली? लिव्हिंग ऑर्गॅनिझमची अरेंजमेंट केली. कशी अरेंजमेंट केली लिव्हिंग ऑर्गॅनिझमची? तर सर्वात पहिले सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला एका ग्रुपमध्ये डिवाइड केलं, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड केलं. खूप सारे ग्रुप तयार झाले, त्याला आपण स्पीसीज म्हटलं. स्पीसीज सारखे दिसणारे सजीव, एकदम सारखे. सगळे डच हाऊंड कुत्रे एका स्पीसीज मध्ये येतात. सगळे पग ज्याला म्हणतात, काय म्हणतात, जे काय म्हणत असतील ते पग जे आहेत ते सगळे एकसारखे दिसणारे जे डॉग आहेत ते सगळे काय येतात? एकाच स्पीसीज मध्ये येतात. अशा कितीतरी स्पीसीज तयार झाल्या, त्यांच्यामध्ये सारखेपणा शोधला आणि त्यांचा आणखी एक ग्रुप तयार केला, जीनस सारखे मिळून फॅमिली. आता तुमच्या लक्षात आलं असेल. असं करत करत काय केलं? सर्वात पहिले स्पीसीज, मग जीनस, मग फॅमिली, खूप साऱ्या फॅमिलीज, ऑर्डर, खूप सारे क्लास, खूप सारे डिव्हिजन, फायलम, काही सब किंगडम आणि फक्त 5 किंगडम मध्ये पूर्णच्या पूर्ण पृथ्वीवरचे सजीव आपण काय केले? डिवाइड केले. आणि त्या 5 किंगडम सिस्टीमच्या वर आणखी एक किंगडम सिस्टीम आहे, एक सिस्टीम आहे. त्याला आपण काल म्हटलं होतं फॅलोजेनेटिक क्लासिफिकेशन 3 डोमेन सिस्टीम. काय? 3 डोमेन सिस्टीम. 3 डोमेन सिस्टीम, 3च डोमेन. हे 5 किंगडम मधले सजीवाला आणखी जास्त डिवाइड केलं. कार्ल हाऊसे 1990 मधलं सांगितलं तुम्ही तुम्हाला, त्यांनी 3 डोमेन मध्येच डिवाइड केलं. तर अशा प्रकारे आपण सजीवांचा अभ्यास सोपा करायसाठी त्यांना, म्हणजे पूर्ण सजीवांचा अभ्यास करायचा तुम्हाला पृथ्वीवरच्या किती किंगडम आहे? फक्त 5. या 5 किंगडमचा अभ्यास केला की पृथ्वीवर किती प्रकारचे सजीव राहतात याचे तुम्हाला काय येऊन जातो? अंदाज येऊन जातो. हा अंदाजच घ्यायचा आहे तुम्हाला 11-12 मध्ये. समजलं पाहिजे 5 किंगडम. मोनेरा म्हणजे काय, प्रोटिस्टा म्हणजे काय, अॅनिमेलिया म्हणजे काय, प्लांटिया म्हणजे काय, फंगाय म्हणजे काय, किंवा जे काय म्हणत असेल त्याचं प्रोनाउन्सिएशन येत असेल ते असे 5च किंगडम आहे. 5 किंगडमचा अभ्यास केला की तुम्ही काय करू शकता? पूर्ण पृथ्वीच्या सजीवांचा अंदाज बांधू शकता किती प्रकारचे सजीव पृथ्वीवर आहे. त्याच्या बाहेर नसतील सजीव. आणि क्लासिफिकेशन मी तुम्हाला सांगितलं होतं, क्लासिफिकेशन परफेक्ट नसते. क्लासिफिकेशन मध्ये थोडे चेंजेस होत असतात. ठीक आहे. आधी 2च क्लासिफिकेशन शिकवलं आपल्याला 8वी मध्ये असताना, 8th स्टँडर्ड मध्ये असताना, म्हणजे अॅनिमल आणि प्लांट. मग नंतर त्याच्यामध्ये आणखी जास्त डिव्हिजन होत गेला. आता काय आलं आपल्याकडे? 5 किंगडम आहेत. अशा प्रकारे थोडे चेंजेस असतात, थोडेफार चेंजेस ते सुरू असतात. हे झालं टॅक्झॉनॉमी बद्दल आपण आतापर्यंत डिस्कस केलं आणि तुम्हाला होपफुली समजलं पण असेल काय शिकवलं ते. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे? नॉमेनक्लेचर बघायचं आहे. काय बघायचं आहे? नॉमेनक्लेचर. कोणत्याही सजीवाला नावं कसे दिलेली असतात. ठीक आहे. प्रॉब्लेम काय होता नावांमध्ये? तर आपण जे रेग्युलर नाव वापरतो घरी,
ठीक आहे, मराठी भाषेमधले नावं, हिंदी भाषेमधले नावं, इंग्लिश भाषेमधले नावं, संस्कृत मधले नावं, या सगळ्या नावांना लोकली एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये, एखादा एरिया महाराष्ट्रामध्ये एखाद्या झाडाला काहीतरी नाव आहे, ते सेम नाव पूर्ण जगामध्ये तसंच आहे का? नाही आहे, वेगवेगळं आहे. तर एरिया वाईज नाव असतात, त्याला व्हर्नॅक्युलर नेम. मी ओरली सांगतोय, तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आणि अल्टिमेटली तुम्हाला काय करायचं, हा क्लास घेतल्याच्या नंतर पण पुस्तक वाचायचं आहे. कोणी असं म्हणत असेल की पुस्तक वाचू नका, तर मी पण कधी म्हटलं की पुस्तक वाचू नका, तर माझे व्हिडिओ पाहणं बंद करायचं. ठीक आहे का? पुस्तक अल्टिमेट एम आहे तुमचं. हे फक्त मी पुस्तक इझी करून देतोय, तुम्हाला वाचायचं आहेच. ठीक आहे, तर जेव्हा वाचाल तेव्हा तिथं व्हर्नॅक्युलर नेम, त्यालाच आपण कॉमन नेम असं म्हणतो. मी इथं कॉमन नेम हा शब्द वापरतो. ठीक आहे, कॉमन नेम्स. काय आहे? कॉमन नेम्स. आता कॉमन नेम मध्ये प्रॉब्लेम काय आहे की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नाव आहे. याचं एक्झाम्पल द्यायसाठी तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे की मॅग्निफेरा इंडिका, ज्याला मँगो म्हणतो आपण आता सध्या. मॅग्निफेरा इंडिका म्हणजे मँगो, सगळीकडे एकच नाव आहे मॅग्निफेरा इंडिका. हे जे मँगो नाव आहे, हे जर संस्कृत भाषेमध्ये शोधलं तर संस्कृत भाषेमध्ये म्हणतात मँगोला फक्त कॉमन नेम किती आहेत? 50. फक्त एका झाडाला किती नाव आहेत? 50. एकटा लँग्वेज मध्ये. आणि एक लँग्वेज आहे का? कितीतरी लँग्वेज आहे, प्रत्येक लँग्वेज मध्ये वेगळं नाव. आणि सायंटिस्ट भरपूर सारे, आणि त्या सायंटिस्टला शोध करायचा आहे. आणि सायंटिस्ट शोध कसा करतात? डिस्कशन करतात, ऑब्झर्वेशन करतात आणि डिस्कशन करतात सोबत बसून. आता समजा डिस्कशन करायला बसले, 3 तास डिस्कशन केलं, आणि 3 तास डिस्कशन वरून उठल्याच्या नंतर माहित झालं की तो वेगळ्या प्लांट बद्दल बोलत होता आणि हा वेगळ्या प्लांट बद्दल बोलत होता. डिस्कशनचा काहीच फायदा नाही झाला. याच्यामुळे काय क्रिएट होते? कन्फ्युजन क्रिएट होते. कशामुळे? कॉमन नेममुळे. याला व्हर्नॅक्युलर नेम पण म्हणतात. ठीक आहे, तर हे जे कॉमन नेम आहे किंवा लोकल नेम आहे किंवा व्हर्नॅक्युलर नेम आहे, तिन्ही एकच. जो लोकल ज्या ठिकाण असतील त्याच्यानुसार नाव असेल तर त्याला व्हर्नॅक्युलर, लोकल नेम म्हणतात. मग हे लोकल नेम खूप जास्त कन्फ्युजिंग असतात, कारण प्रत्येक ठिकाणी काय आहे? वेगवेगळे आहे. म्हणून मग काय केलं, आता व्हर्नॅक्युलर नेम नाही, आता आपण काय करतो, एक प्लांट असेल त्या एका प्लांटला पूर्ण जगामध्ये एकच नाव, त्याला इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर असं म्हणतात. इंटरनॅशनल सिस्टीम म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर एक कमिटी बनवली, आणि ती कमिटी काय करते किंवा सायंटिस्ट काय करतात, कोणत्याही झाडाला त्याच्या कॅरेक्टरवरून सायंटिफिकली, वैज्ञानिक दृष्ट्या त्याला काय देतात? एक नाव देतात. त्याला आपण काय म्हणतो? सायंटिफिक नेम असं म्हणतो. व्हर्नॅक्युलर किंवा कॉमन नेम कामाचे आहेत, पण ते फक्त लोकल एरियामध्ये. ठीक आहे, पण जर इंटरनॅशनल लेवलवर विचार करतो म्हटलं, तर त्याचा अभ्यास करतो म्हटलं, तर त्याला काय द्यावं लागतं? एक सायंटिफिक नेम द्यावं. आता सायंटिफिक नेम कसे तयार झाले याच्या मागे हिस्ट्री आहे. सायंटिफिक नेम कसे तयार झाले याच्या मागे पण काय आहे? हिस्ट्री आहे. आधी सायंटिफिक नेम कसे असायचे? 2-2 ओळीचे सायंटिफिक नेम, वैज्ञानिक दृष्ट्या दिलेले नाव, 2-2 ओळीचे नाव एका झाडाचे. ठीक आहे, असे लांबच्या लांब नाव, पूर्ण पॅरेग्राफ लिहू शकत होते तुम्ही. ऍक्च्युअल आहे हे पुस्तक, थोडेसे सर्च केले तुम्हाला माहित पडेल की पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ एका पुस्तक, एका झाडाचं नाव किंवा एका प्राण्याचं नाव, एक पूर्ण पॅरेग्राफ. पॉसिबल आहे का एक पॅरेग्राफ लक्षात ठेवणं? नाही. मग त्याच्यानंतर कार्ल लिनियसने सांगितलं की 2च नावं ठेवा. काय ठेवायचे? 2च शब्द, आणि त्या 2च शब्द एका प्राण्याला द्यायचे. त्याला म्हणतात आपण बायनोमियल नॉमेनक्लेचर. आणि ते बायनोमियल नॉमेनक्लेचर आता आपण वापरतोय. ठीक आहे का? बायनोमियल नॉमेनक्लेचर, त्याला काय म्हणतात? बायनोमियल. बायनोमियल, बाय म्हणजे 2, नॉमेनक्लेचर नाव, 2 शब्दाचं नाव, बायनोमियल नॉमेनक्लेचर. या बायनोमियल नॉमेनक्लेचर मध्ये प्रत्येक प्राण्याला 2 शब्दांनी नाव दिलं जातं. ठीक आहे, 2 शब्दांनी नाव दिलं जातं, म्हणून बायनोमियल नॉमेनक्लेचर. याच्यामध्ये आपण बघूयात मॅग्निफेरा इंडिका. सर तुम्हाला एकच नाव माहितीये का? हो, एकच नाव माहिती मला, मॅग्निफेरा इंडिका. सोपी जाते. एक एक्झाम्पल घेतलं तर मॅग्निफेरा इंडिका हे नाव. ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे? 2 नाव एकाच झाडासाठी वापरलेलं आहे. म्हणजे तुम्ही जगात कुठे गेले आणि सायंटिस्टला सांगितलं की मी कशावर रिसर्च करताय, मॅग्निफेरा इंडिकावर रिसर्च करताय, त्याला समजून जाणार आहे की तुम्ही एक्झॅक्टली कोणत्या प्लांटवर रिसर्च करत आहे. का बरं? सायंटिफिक नेम आहे, पूर्ण जगामध्ये सारखं आहे, इंटरनॅशनल नाव आहे त्याचं, त्या झाडाचं. मॅग्निफेरा 2 शब्द आहे, मॅग्निफेरा आणि एक दुसरा आहे इंडिका. हे सायंटिफिक नेम कशासाठी? तर कन्फ्युजन दूर करायसाठी. कन्फ्युजन दूर करायसाठी. आणि जर तुम्ही थोडस जे आहे हे नॉमेनक्लेचरचा इतिहास जर वाचला, पुढे जाऊन तुम्ही जर हायर एज्युकेशन मध्ये गेले, सायंटिस्ट वगैरे बनायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही जर काही पुस्तकं वाचायचं तर तुमच्या लक्षात येईल या कॉमन नेममुळे इतकं जास्त कन्फ्युजन होत होतं की भयंकर. म्हणून मग त्यांनी इंटरनॅशनल नाव तयार केले. कशासाठी? सगळ्या सजीवांना, म्हणजे प्रत्येक सजीवाला एकच नाव, इंटरनॅशनल नाव, ते बदलणार
नाही, अजून पण त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, अजून पण सायंटिस्ट त्याच्यावर काम करत आहे. मग मॅग्निफेरा इंडिका हे एकाच झाडाचं नाव आहे, 2 शब्दापासून तयार झालेले. हे 2 शब्द काय आहे? हा जो पहिला आहे याला म्हणतात जीनस. हे त्याचं कशाचं आहे? जीनसचं नाव आहे. कशाचं नाव आहे? जीनसचं. पण हे नाव कशाचं आहे? तर ही त्याची स्पीसीज आहे. काय झालं? स्पीसीज. स्पेलिंग पाहावं लागते मला अजून, आता शिकलोय मी इंग्लिश. तर मॅग्निफेरा इंडिका, मग हे काय आहे? बायनोमियल नाव आहे. आणि या बायनोमियल नावामध्ये काय दिसते आपल्याला की पहिलं काय आहे? जीनस आहे, दुसरं काय आहे? स्पीसीज आहे. पहिलं जीनस, दुसरं स्पीसीज. आता याचे काही नियम आहे. सायंटिफिक नाव लिहिण्याचे, सायंटिफिक नाव बनवण्याचे काही नियम आहे. पहिली गोष्ट, हे जे सायंटिफिक नाव देतात तुमच्या पुस्तकानुसार ते 2 भाषेमध्ये असले पाहिजे, 2 शब्द असले पाहिजे 2 भाषेमध्ये. लॅटिन और ग्रीक. काय असलं पाहिजे? एक तर लॅटिन भाषेमध्ये असलं पाहिजे, ए पाहिजे, किंवा ग्रीक या 2 भाषेमधले काय पाहिजे? 2 शब्द पाहिजे. म्हणजे मॅग्निफेरा आणि इंडिका काय आहे? लॅटिन किंवा ग्रीक भाषेमधले शब्द आहेत, 2 शब्द. हा पहिला नियम. दुसरा नियम काय आहे की जेव्हा पण आपण सायंटिफिक नाव लिहितो तेव्हा जीनस, जीनस, जीनस काय आहे? नाउन आहे. काय आहे? नाउन आहे, नेम आहे, जाऊ दे, ठीक आहे. म्हणून इंग्लिशच्या नियमानुसार किंवा ग्रामॅटिकल रूल नुसार याला काय करायचं असते? याचं पहिलं जे आहे याला कॅपिटल मध्ये लिहितात. याला काय लिहितात? कॅपिटल मध्ये याची सुरुवात झाली पाहिजे. म्हणजे सायंटिफिक नाव लिहत असताना नियम काय आहे? पहिले ते हे 2 शब्द लॅटिन किंवा ग्रीक असले पाहिजे. दुसरं आहे मॅग्निफेरा, म्हणजे जे पहिले येते ते जीनस, ते जीनस कसं असलं पाहिजे? कॅपिटल पासून सुरुवात झालं पाहिजे. ग्रामॅटिकल रूल आहे, ठीक आहे. दुसरं जे आहे हे नाव नसल्यामुळे कॅपिटल लिहायचं. दुसरं जे आहे इंडिका, हे स्मॉल मध्ये लिहायचं पूर्ण. मी व्यवस्थित फॉलो केलंय, ठीक आहे का. इंडिका आहे, तर हे इंडिका आहे डिस्क्रिप्टिव्ह म्हणतात त्याला, ऍडजेक्टिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. तर त्याच्याबद्दल काहीतरी डिस्क्रिप्शन देते, म्हणून मग त्याला कसं लिहायचं असतं? स्मॉल लेटर मध्ये लिहायचं असतं. काय लिहायचं असतं? स्मॉल लेटर मध्ये लिहायचं असतं. स्मॉल लेटर मध्ये लिहायचं असेल आणि हँड रिटन लिहिलं असेल, हाताने लिहिलं असेल, तर हाताने लिहित असताना त्याला काय करायचंय? अंडरलाईन करायचं. केलंय मी अंडरलाईन. त्याला काय करायचं आहे? अंडरलाईन करायचं आहे. जर पेपरवर प्रिंट करत असेल तर त्याला वर्ड मध्ये जाऊन काय करायचं आहे? इटॅलिक करायचं. काय करायचं आहे? इटॅलिक नावाचं फॉन्ट असते कॉम्प्युटरमध्ये ऑप्शन, ते इटॅलिक केलं की अशी तिरपे दिसतात, ते इटॅलिक करायचं जर प्रिंट करत असेल तर. इफ सायंटिफिक नेम इज प्रिंटेड इट शुड बी इन इटॅलिक, असा रूल आहे, स्ट्रिक्ट रूल एकदम, ठीक आहे. चालेल. त्याच्यानंतर सायंटिफिक नाव, सायंटिफिक नेम जे आहे ते 3 लेटर, किती? 3 लेटर पेक्षा कमी नको आणि 13 लेटर पेक्षा काय नको? जास्त नको. 3 लेटर पेक्षा कमी नको आणि 13 लेटर पेक्षा जास्त नाही लागणार आहे. मी माझे रेग्युलर जिथे मी आता याच्या आधीचे व्हिडिओ शूट केले तिथे मी नाही आहे, दुसरीकडे आहे, म्हणून सध्या हे प्रत्येक ठिकाणी बोर्ड घेऊन फिरणं पॉसिबल नाही, म्हणून करताय. चालेल. तर सायंटिफिक नेम जे आहे हे 3 लेटर पेक्षा कमी नको आणि 13 लेटर पेक्षा जास्त नको. 13 लेटर पेक्षा जास्त नको. शेवटचा रूल आहे तो मेंडेटरी नाहीये, लागू होत नाही प्रत्येक ठिकाणी. इफ एखादा पर्सन असेल, मी आहे समजा, आणि मी जर कोणत्या सायंटिस्ट झाल्याच्या नंतर मे बी एखाद्या झाडाला जर नाव देत असेल, त्या प्लांटला जर, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जर मी नाव देत असेल, नेम देत असेल, तर मी माझं इनिशियल त्याच्या शेवटी काय करू शकतो? लिहू शकतो. जसं मॅग्निफेरा इंडिकाच्या समोर काय लिहिलं असते? एल लिहिलं असते, त्याच्यासमोर डॉट केलं असते. हे कोणाचं एल आहे? लिनियस. हे नाव कोणी दिलेलं आहे झाडाला? लिनियसनी दिलेलं आहे, म्हणून त्याने त्याचं नाव लिहिलं समोर एल. माहित पण झालं पाहिजे नाव कोणी लिहिलं. तुम्ही नाव तर वापरता, क्रेडिट कोणालाच मिळत नाही. हे नाव लिहिता त्याला स्पीसीज, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, डिव्हिजन, सब किंगडम या सगळ्याचा अभ्यास करायचा. 2-2, 4-4 वर्ष या सगळ्या टॅक्सोनॉमिक सिस्टीमचा अभ्यास करायचा. आणि एवढा सगळा अभ्यास केल्याच्या नंतर त्या झाडाला काय द्यायचं? इंटरनॅशनल नाव द्यायचं. एवढं महत्वाचं आहे का इंटरनॅशनल नाव देणं? हो, महत्वाचं आहे. महत्वाचं नसतं तर सायंटिस्टने एवढं नाव दिलं असतं का? नसतं दिलं. म्हणून महत्वाचं आहे. हे सायंटिफिक नेमचा काय होता? शेवटचा रूल होता की काय करायचं आहे? सायंटिफिक नेम जर कोणी मी दिलं असेल तर माझा इनिशियल लिहिल. मी, माझं नाव अक्षय आहे तर मी एक लिहिल, ठीक आहे. तर एखादा सायंटिस्ट असेल आणि त्याने जर त्याचा शोध लावला असेल किंवा नाव ते दिलं असेल त्या प्लांटला, तर तो त्याचा इनिशियल पण शेवटी काय करू शकतो? लिहू शकतो. हे आपण आतापर्यंत टॅक्झोनॉमी जी होती ती टॅक्झोनॉमी मधल्या वेगवेगळ्या ज्या टर्म आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं.
टॅक्झॉनॉमी कॅटेगरीज बघितली, टॅक्झॉन म्हणजे ग्रुप बघितलं, तर हे जे आहे इंडिका, मॅग्नेफेरा, तर स्पीसीज मधला हा किंवा मॅग्नेफेरा मधलं हे काय झाले टॅक्झॉन, म्हणजे एक सिंगल ग्रुपला आपण काय म्हणतो टॅक्झॉनॉमी असं म्हणतो. मग टॅक्झॉनॉमिक आपण काय बघितल्या, वेगवेगळ्या स्टेप्स बघितल्या की कशा प्रकारे सर्वात खाली काय असते, स्पीसीज असते. रस्त्याने जात असताना दिसणारा एखादा सजीव तो काय आहे, एक सिंगल स्पीसीज आहे. आणि अशा खूप साऱ्या स्पीसीज असतात, त्याला आपण काय करतो फक्त 5 किंगडम मध्ये पूर्ण डिवाइड करतो. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण आता जी 5 किंगडम सिस्टम आहे त्याचा अभ्यास सुरू करणार आहे. त्याच्यामध्ये आपण ईच व्हिडिओ म्हणजे बघूयात कसं होतं ते. त्याच्यामध्ये आपण जे आहेत मोनेरा, प्रोटिस्टा, ॲनिमेलिया, फंगाय, प्लांटिया या सगळ्याचा अभ्यास करणार आहे वरवर, कारण तुमचं 11-12 आहे, बेसिक ऍस्पेक्ट तुम्ही शिकत आहे या सगळ्याबद्दल. ठीक आहे, शिकवलेलं समजत असेल. थोडाफार टेक्निकल इश्यू चालू आहे, काही येणाऱ्या दिवसामध्ये असे टेक्निकल इश्यू येणार नाही. तर आपण काय करतो, हे सगळं शूट करतोय. जर शिकवलेलं आवडत असेल, समजत असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.